Next lesson point, Dobereiner traits and next one scientist is Newland octet. जसं आपण पाहिलं की या अगोदरच्या लेसन मध्ये किंवा या अगोदरच्या आपण जो काही व्हिडिओ टाकला आहे किंवा पाहिला आहे तर त्या व्हिडिओ मध्ये आपण पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एन एलिमेंट याचं थोडंसं बेसिक इन्फॉर्मेशन पाहिली की मॅटर म्हणजे काय, एलिमेंट म्हणजे काय, ॲटम म्हणजे काय. आता आपल्याला लेसनचा जो मेन पार्ट महत्त्वाचा मुद्दा किंवा पार्ट असेल तो पाहायचा. हा जो लेसन आहे 4 सायंटिस्टना एलिमेंटची केलेली रिसर्च, या 4 सायंटिस्टच्या हा जो पिरियॉडिक टेबल आहे तर या पिरियॉडिक टेबलची इन्फॉर्मेशन जी आहे तर 4 सायंटिस्टना दिलेली आहे ती आपल्याला पाहायची. तर त्यापैकी फर्स्ट वन सायंटिस्ट आहे डोबेरायनर, सेकंड वन आहे न्यूलँड आणि नंतरच्या आपण जो काही व्हिडिओ पाहू त्यामध्ये आपण पाहणार मेंडेलीव अँड हेनरी मोसले. या पार्ट मध्ये आपण पाहणार डोबेरायनर अँड सेकंड वन इज द न्यूलँड. तर सगळ्यात पहिला वैज्ञानिक फर्स्ट वन सायंटिस्ट वी कॅन स्टार्ट डोबेरायनर. मग आता नॉट अ हिस्ट्री पिरियड बट आपल्याला त्याच्याबद्दलची थोडी इन्फॉर्मेशन पाहिजे, डिटेल्स नाही बट ॲटलीस्ट कोणत्या इयरला डिस्कवरी आणि तो कोणत्या कंट्रीमधनं बिलॉंग करतो. सो वी कॅन सी वन बाय वन पार्ट अबाउट द डोबेरायनर. सो फर्स्ट वन पॉइंट, डोबेरायनर वॉज जर्मन सायंटिस्ट. डोबेरायनर वॉज German scientist, discover element traits rule in 1870. Dobereiner was a German scientist, discover element traits rule in 1870. आता महत्त्वाचा पॉइंट, ट्रेड्स म्हणजे काय. ट्रेड्स जनरली ट्रेड्सला मराठीमध्ये त्रिके म्हणतात आणि ट्रेड्सचा मीनिंग आपल्याला कळतो. ट्रेड्स म्हणजे 3. मग आता लेसनचा नावामध्ये एलिमेंट आहे, यांना काहीतरी ट्रेड्सची इन्फॉर्मेशन दिली, यावर काय एवढं आपण सांगू शकतो की 3 एलिमेंट्स बद्दल काहीतरी प्रॉपर्टीज असणारा एक लॉ याने रिप्रेझेंट केला ज्याला आपण डोबेरायनर लॉ किंवा डोबेरायनर रूल्स असं म्हणतो. मग आता डोबेरायनर वॉज अ जर्मन सायंटिस्ट, डिस्कवर एलिमेंट ट्रेड्स रूल इन 1870. दिस 2 points is very essential. Then next one point, 3 element group is called as traits. म्हणजे जर 3 एलिमेंटचा त्याने एक बंच बनवला बट सिमिलर प्रॉपर्टीज, दिस वर्ड इज मिसिंग, की सिमिलर प्रॉपर्टीज असणाऱ्या 2-3 एलिमेंटचा याने एक ग्रुप बनवला त्याला ट्रेट्स म्हणतात. सिमिलर प्रॉपर्टीज ऑफ 3 एलिमेंट इज कॉल्ड as the traits. Then another one point, Dobereiner was arranged the element of also increasing order of their atomic mass. म्हणजे डोबेरायनरने काय केलं की एलिमेंटची मांडणी त्याच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने, increasing order of their atomic mass, म्हणजे atomic mass जसं वाढेल तशी एलिमेंटची मांडणी तो करत गेला increasing order मध्ये. Then another one point कि middle element mass number is approximately equal to the remaining 2 element mass number mean is called Dobereiner traits. कि Dobereiner traits चा जो रूल आहे तर रूल काय सांगतोय ते पहा. आपण या ठिकाणी रूल्स पाहणार की middle element mass is approximately equal to the remaining 2 element mass number mean is called as Dobereiner traits rule. one by one point we can see. सगळ्यात पहिला मुद्दा काय सांगणार आपण की डोबेरायनर वॉज जर्मन सायंटिस्ट, डिस्कवर एलिमेंट ट्रेड्स रूल इन 1870. सेकंड पॉइंट आपण काय सांगणार की डोबेरायनर वॉज अरेंज एलिमेंट इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देयर एटॉमिक मास, की डोबेरायनर ना एलिमेंटची अरेंजमेंट इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ एटॉमिक मासेस ने केली. थर्ड पॉइंट आपण काय सांगणार की similar properties of 3 element Dobereiner create a one group and this group is known as the traits. की similar properties दाखवणाऱ्या 3 एलिमेंटचा त्याने एक ग्रुप बनवला, एक बंच बनवला आणि त्यालाच आपण काय म्हणतो तर ट्रेट्स म्हणतो. Then very important and essential Dobereiner traits rule. मग याचा रूल काय सांगतोय की middle element mass number is approximately equal to the रिमेनिंग 2 एलिमेंट मास नंबर मीन. याचा अर्थ किंवा मीनिंग एक्झाम्पल पाहिल्यावर तुम्हाला समजेल की एक्झाम्पल आपण पाहणार Li, Na and last one is a K. Li means lithium, Na means sodium, K means potassium. So mass of lithium 7, mass of sodium 23 and mass of potassium 39. आता याचं काय म्हणणं होतं डोबेरायनरचं की middle element mass number is approximately equal to the remaining 2 element mass number mean.
म्हणजे काय की मधल्या एलिमेंटचं जे मास आहे ते पहिल्या आणि लास्ट एलिमेंटच्या मास नंबरच्या मीन इतकं, मराठीमध्ये सरासरी इतकं असतं असं याचं म्हणणं होतं. मग आता 46 होणार आहे. 46 ला 2 ने डिवाइड केल्यावर किती येतं तर 23. म्हणजे काय झालं की पहिल्या आणि लास्ट एलिमेंटच्या मास नंबरची सम केली आणि त्याला जर 2 ने डिवाइड केलं तर मिडल एलिमेंटचे जे मास आहे ते आपल्याला भेटतं आणि यालाच डोबेरायनर-क्रेट्स रूल असे म्हणतात की मिडल एलिमेंटचे जे मास नंबर असतं ते रिमेनिंग 2 एलिमेंटच्या मास नंबरच्या मीन इतकं येतं. याला डोबेरायनर-क्रेट्स असे म्हणतात. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इसेन्शियल क्वेश्चन फॉर युअर एसएससी बोर्ड एक्झाम. कारण आतापर्यंत ज्या झालेल्या दोन्ही बॅचेस आहेत त्या दोन्ही बॅचला हा प्रश्न कंपल्सरी आलेला आहे की डोबेरायनर-क्रेट्स एक तर एक्झाम्पल द्यायला येतं किंवा रूल द्यायला येतं. मग आता इन्फॉर्मेशन डोबेरायनर बद्दलची आपल्याला जर विचारली तर आपण काय सांगणार तर डोबेरायनर वॉज जर्मन सायंटिस्ट, डिस्कवर एलिमेंट ट्रेड्स रूल इन 1872. सेकंड पॉइंट, डोबेरायनर अरेंज एलिमेंट इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देयर एटॉमिक मास नंबर. थर्ड पॉइंट, similar properties of three element Dobereiner create a one group that is called as traits. Then another one important point, that is the rule of Dobereiner traits. Middle element mass number is approximately equal to the remaining two element mass number mean आणि यालाच Dobereiner traits rule असे म्हणतात. एक्झाम साठी याला तर 2 मार्काला प्रिपरेशन असणं गरजेचं आहे. पण या रूल मध्ये डिमेरिट्स आहे म्हणजे ड्रॉबॅक आहे. मग ड्रॉबॅक काय आहे तर डोबेरायनर-क्रेट्स रूल कॅनॉट फॉलो फॉर ऑल एलिमेंट. म्हणजे हा जो ट्रेड्स रूल आहे सगळ्या एलिमेंट साठी हा लागू होत नाही, रूल्स ऍप्लिकेबल होत नाही. दॅट्स व्हाय न्यू सायंटिस्ट कम, दॅट इज द न्यूलँड. म्हणजे काय की एका सायंटिस्टने जे रिसर्च केलं त्यामध्ये जे ड्रॉबॅक आहे ते क्लिअर करण्यासाठी न्यू सायंटिस्ट येतो. म्हणून डोबेरायनर-क्रेट्स हा जो सायंटिस्ट आहे 2 मार्क्स साठी इसेन्शियल आहे. सिमिलर न्यूलँड अपडेट सुद्धा जो असेल तो इम्पॉर्टंट असेल. आपण आता डोबेरायनर पाहिला, सिमिलर आपण जाणार आता न्यूलँड ऑपरेट कडे. मग आता न्यूलँड ऑपरेट कडे मग आता सेम न्यूलँड बद्दलची हिस्ट्री किंवा माहिती आपण काय सांगणार तर न्यूलँड वॉज अ मीन्स इंग्लिश सायंटिस्ट डिस्कवर ऑक्टेट रूल और ऑक्टेट लॉ इन 1866. म्हणजे काय की न्यूलँड हा इंग्लिश सायंटिस्ट, इंग्लिश मीन्स इंग्लंड कंट्री मधून बिलॉंग करतो आणि त्यानं जो ऑक्टेट रूल होता तो 1866 मध्ये त्यानं डिस्कवर केलेला. मग आता न्यूलँडने काय काय माहिती सांगितली तर ती पहा की फर्स्ट वन पॉइंट, न्यूलँड आल्सो अरेंज एलिमेंट इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देयर एटॉमिक मास. म्हणजे या दोघांमध्ये सिमिलॅरिटीज जर पाहिजे झाली कोणामध्ये की डोबेरायनर आणि न्यूलँड मध्ये काय सिमिलॅरिटीज आहे तर दोघांनीही एलिमेंटची मांडणी इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देयर एटॉमिक मास नंबरने केलेली की मास नंबर जसा इंक्रीज होणार तसे ते एलिमेंटला त्यांच्या पिरियडिक टेबल मध्ये प्लेस देत गेले. देन अनदर व्हेरी इसेन्शियल रूल फॉर द न्यूलँड ऑक्टेट तर त्याचा लॉ काय सांगणार की प्रॉपर्टीज ऑफ 8 नंबर एलिमेंट हॅविंग द सिमिलॅरिटीज ऑफ फर्स्ट नंबर. म्हणजेच न्यूलँड ऑक्टेट लॉ काय सांगतो की एव्हरी 8th नंबर एलिमेंट हॅविंग द सिमिलर प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट नंबर एलिमेंट. म्हणजे मराठीमध्ये काय की प्रत्येक 8 नंबरला येणारा एलिमेंट हा पहिल्या एलिमेंट सारखे गुणधर्म म्हणजे प्रॉपर्टी रिप्रेझेंट करतो. यालाच न्यूलँड ऑक्टेट रूल असे म्हणतात. एव्हरी 8th नंबर एलिमेंट हॅविंग द सिमिलर प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट नंबर एलिमेंट. मग आता याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन पहा. फर्स्ट वन, न्यूलँड वॉज इंग्लिश सायंटिस्ट डिस्कवर एलिमेंट ऑक्टेट लॉ इन 1866. म्हणजेच की तो इंग्लिश सायंटिस्ट आहे आणि 1866 मध्ये त्यानं रूल डिस्कवर केला. सेकंड पॉइंट काय सांगणार आपण, न्यूलँड अरेंज एलिमेंट इंक्रीजिंग ऑर्डर ऑफ देयर एटॉमिक मासेस. व्हाट इज द थर्ड पॉइंट, जो त्याचा लॉ आहे की एव्हरी 8th नंबर एलिमेंट हॅव द सिमिलर प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट वन. म्हणजे प्रत्येक 8 नंबरला येणारा एलिमेंट हा पहिल्या एलिमेंट सारख्या प्रॉपर्टीज दाखवतो. एक्झाम्पल इज सोडियम इज अ 8th वन एलिमेंट ऑफ एलाय. सोडियम जो आहे तो लिथियमचा 8th वन एलिमेंट आहे आणि त्यांमध्ये सुद्धा सिमिलॅरिटीज आहे. जसं आपल्याकडे पिरियडिक टेबल आहे आपण तो चेक करू शकतो की आता इथं लिथियम आहे. लिथियम नंतर येणारा 8 नंबरचा एलिमेंट फर्स्ट वन इज बेरिलियम, देन बोरॉन, देन कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, देन सोडियम. काउंट करा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजेच काय की लिथियम नंतर 8 नंबरला येणारा एलिमेंट कोणता आहे तर सोडियम.
मग आता सिमिलॅरिटीज काय ते आपण बोर्डवर पाहूया की लिथियम आणि सोडियम मध्ये काय सिमिलॅरिटीज आहे. लिथियम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,1, सोडियम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8,1. म्हणजे काय की दोन्ही एलिमेंटच्या लास्ट सेलला सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, त्यांची व्हॅलेन्सी सेम, दोन्हीही एलिमेंट मेटल आहे आणि या त्या एलिमेंट मध्ये असणाऱ्या सिमिलॅरिटीज म्हणजे त्यानं जो लॉ सांगितला की एव्हरी 8 नंबर एलिमेंट हॅव द सिमिलर प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट वन. म्हणजे 8 नंबरला येणारा जो मूलद्रव्य एलिमेंट असेल तो पहिल्यासारख्या प्रॉपर्टीज दाखवतो. तर सिमिलॅरिटीज काय आहे की याच्या लास्ट सेलला एक इलेक्ट्रॉन आहे तो त्याच्या लास्ट सेलला आहे, हा पण मेटल आहे तर हा पण मेटल आहे, या सिमिलॅरिटीज आहेत. हे झालं न्यूलँड ऑक्टेटच्या लॉ बद्दलची इन्फॉर्मेशन. बट इम्पॉर्टंट पॉइंट यामध्ये आहे डिमेरिट्स ऑफ न्यूलँड ऑक्टेट. म्हणजे काय की न्यूलँडच्या ऑक्टेट मध्ये असणारे डिमेरिट्स. मग आता सगळ्यात महत्त्वाचा डिमेरिट्स, न्यूलँड ऑक्टेट लॉ कॅन बी ओबे अप टू कॅल्शियम Ca. म्हणजे काय की न्यूलँडचा ऑक्टेट लॉ जो आहे तर तो फक्त कॅल्शियम पर्यंतच लागू होतो. कॅल्शियम नंतर येणारे जे एलिमेंट आहे तो हा रूल फॉलो करत नाही. कोणता की 8th नंबरचा एलिमेंट फर्स्ट वाल्याच्या प्रॉपर्टीज रिप्रेझेंट करतो किंवा शो करतो, हे फक्त कॅल्शियम पर्यंत. आफ्टर कॅल्शियम हा रूल ओबे होत नाही. दॅट इज द फर्स्ट डिमेरिट्स. सेकंड डिमेरिट्स काय आहे याच्या पिरियोडिक टेबल मध्ये, तर न्यूली डिस्कवर एलिमेंट डज नॉट हॅव एनी व्हॅकंट प्लेस इन दिस पिरियोडिक टेबल. म्हणजे जे नवीन शोध लागलेले एलिमेंट आहे तर त्या एलिमेंट जे होते त्यांच्याकरता यांच्या पिरियोडिक टेबल मध्ये जागाच नव्हते. आणि थर्ड वन डिमेरिट्स काय आहे तर न्यूली डिस्कवर एलिमेंट डज नॉट फॉलो द न्यूलँड ऑक्टेट रूल ऑर अ लॉ. मग आता न्यूलँड बद्दलची इन्फॉर्मेशन एकदा रिपीट पाहूया. सगळ्यात पहिले न्यूलँड बद्दलची माहिती. न्यूलँड वॉज अ इंग्लिश सायंटिस्ट, डिस्कवर ऑक्टेट लॉ इन 1866. Second point, Newland arrange element increasing order of their atomic mass. Third point, every 8th number element have the similar properties of first one element and that is the Newland octet law. कि प्रत्येक 8 नंबरला येणारा एलिमेंट every 8th number element have the similar properties of first one. एक्झाम्पल काय दिलं आपण की Na is the 8th one element of Li. म्हणजे Na हा Li चा 8th एलिमेंट आहे आणि that's why यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज आहे. आणि मग सिमिलॅरिटीज काय तर लास्ट सेल कंटेन सेम इलेक्ट्रॉन, देन व्हॅलेन्सी सेम, व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन आल्सो सेम. देन डिमेरिट्स, इट इज व्हेरी इंपॉर्टंट पॉइंट इन न्यूलँड ऑक्टेट की न्यूलँड ऑक्टेट मध्ये ऑक्टेट कमी टाइम्स बट डिमेरिट्स मॅक्सिमम टाइम विचारलेले आहे. सगळ्यात आयएमपी पॉइंट या न्यूलँड ऑक्टेटचा डिमेरिट्स आहे. डिमेरिट्स मॅक्सिमम टाइम विचारलेले आहे. तो सुद्धा 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे जो डोबेरायनरला ऑर म्हणून पेपरला येत असतो. मग डिमेरिट्सचा पहिला मुद्दा काय आहे तर न्यूलँड ऑक्टेट लॉ ओबे अप टू ओन्ली कॅल्शियम. की न्यूलँडचा ऑक्टेट लॉ फक्त कॅल्शियम पर्यंत ओबे होतो. व्हाट इज द सेकंड रूल और सेकंड डिमेरिट्स की न्यूली डिस्कवर एलिमेंट डज नॉट हॅव अ व्हॅकंट प्लेस इन दिस पिरियोडिक टेबल. की नवीन शोध लागलेल्या एलिमेंटला याच्या पिरियोडिक टेबलला जागाच नाही. दॅट इज द सेकंड डिमेरिट्स. अँड थर्ड डिमेरिट्स काय होता की न्यूली डिस्कवर एलिमेंट डज नॉट ओबे दिस न्यूलँड ऑक्टेट लॉ. म्हणजे याचा जो ऑक्टेट लॉ होता ते नवीन जे डिस्कवर होणारे एलिमेंट होते ते ओबे करत नव्हते. अशी इन्फॉर्मेशन आहे न्यूलँड्स. आणि त्यानंतरची पहिली जी पाहिली आहे ती आहे डोबेरायनर. की हे डोबेरायनर आणि न्यूलँड हे 2 पॉइंट मी तुम्हाला सांगितले. तुम्ही आतापर्यंत झालेले पेपर आणि जेवढे पण प्रॅक्टिस पेपर आहे सगळे व्हेरीफाय करा. आउट ऑफ 2 दोघांपैकी एक सायंटिस्ट प्रत्येक पेपरला तुम्हाला आयडेंटिफाय होईल किंवा पाहायला भेटेल. त्यामुळे दोन्हीही सायंटिस्ट महत्त्वाचे आहे आणि दोघांतनं एक दरवर्षी पेपरला 2 मार्काला येतोच. एक तर डोबेरायनर येईल किंवा न्यूलँड येईल. डोबेरायनर विथ ट्रेड्स लिहायला येतो आणि जर न्यूलँड आला तर मॅक्सिमम टाइम त्याचे डिमेरिट्स लिहायला येते. आय थिंक तुम्हाला हा पॉइंट्स कळला असेल. यामध्ये जर काही डाऊट असतील तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी ते तुम्हाला सांगेलच आणि याच्या ज्या नोट्स आहेत तर त्या तुम्हाला रेडी पोझिशन मध्ये भेटून जाईल. ओके, वी कॅन सी नेक्स्ट व्हिडिओ.